दरम्यान या सगळ्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर येते। दोषींना शिक्षा न होणं हे दुर्दैवी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। निकालासंदर्भात शिंदे आणि फडणवीसांची शहांसोबत देखील चर्चा झाली आहे। निर्णयाविरोधात सीबीआय वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। अमित शहांकडून सीबीआयला महत्त्वाचे निर्देश दिल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट म्हटलंय। पवनराजे निंबाळकर हत्याकांडामध्ये आज सीबीआय कोर्टाने आरोपींना निर्दोष सोडलेलं आहे। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, दुर्भाग्यपूर्ण घटना आहे। आज त्या आरोपींना निर्दोष सोडलेलं आहे। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या कानावर ही घटना गाठलेली आहे। अमित शाह साहेबांनी देखील ही घटना गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्यांनी देखील ही केस सीबीआयला हायकोर्टामध्ये अपिलात जाण्याचा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत आणि ही केस आता सीबीआय अपिलात जाईल आणि वरच्या कोर्टामध्ये याच्यावर निर्णय होईल।